तो येऊन म्हटला की आपण आता जेवायच्या आधी लगेच जाऊन येऊ तिकडं, ती मीटिंग करू आणि त्या लोकांशी बोलू. आणि हा दिवसभर आमच्याबरोबर सुद्धा फिरला प्रचारात. त्यामुळे माझा काय त्याच्यावर अविश्वास किंवा मला असं वाटलं की हा काहीतरी असं करू शकतो, एक नॉर्मल खेडेगावातला मुलगा, असं कधीच मला वाटलं नाही. विश्वास ठेवून आम्ही दोघं माझ्या गाडीत बसलो. माझ्या ड्रायव्हरने ती गाडी मांडोगन वडगाव रोडला एका सर्टन पॉइंट पर्यंत नेली. तिकडं यांनी सांगितलं की इथून पुढं 4 व्हीलर जाणार नाही, रस्त्याच्या अडचणी आहेत. एक तिकडं लाईटची तार तुटून पडली. याने तिकडं ऑलरेडी 2 2 व्हीलर बोलून घेतलेल्या त्याच्या मित्रांच्या थ्रू. 2 जे याच्याबरोबर आरोपी सामील होते. आणि मग तिथून आम्ही त्या बाईकवर बसलो. त्याच्या मागे मी आणि अजून एक बाईक 2 पोरांची. या दोन्ही बाईक त्यांनी आत कच्च्या रस्त्यातनं नेल्या एका बंगल्यापर्यंत. काही अंतरावरच तो बंगला आला. मला तिकडं आत नेलं, बसवलं. काही वेळानंतर मला म्हटलं की इकडे या रूम मध्ये काहीतरी बोलायचंय. त्या रूम मध्ये गेल्या गेल्या 3 शिरली आतमध्ये. म्हणजे मला एक घेऊन जाणारा भाऊ कोळपे आणि त्याच्या मागची 2 त्याची मित्र ही आत शिरली. यांनी रूमचा दरवाजा बंद करून घेतला. एक बेड होती, त्या बेडवर मला तिकडे बसवलं. माझे हातपाय त्यांनी पकडले 2 जणांनी. त्यांच्यापैकी एकाने माझी शर्टची बटणं उघडायला चालू केलं. तर मी जरा चळवळ चालू केली. थोडं धक्कामुक्की मी करायला लागलो. हे काय करताय, कशाला करताय, पैसे हवेत तर सांगा, पैशाचं असेल तर आपण करू, हे कशासाठी करताय तुम्ही, असं तसं मी बोलायला लागलो त्यांना. तर त्यांनी एक तिथंच पडलेलं एक कापड घेतलं, माझ्या तोंडावरनं अख्खं ते टाकलं, माझा गळा दाबला, मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. मग ती भीती घातली माझ्यात की आम्ही कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतो. आणि मग ते कापड काढून मला समोर एक त्यांनी एका पिशवीतनं एक मोठी अशी रस्सी काढून दाखवली. आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं मला की आम्हाला हा व्हिडिओ हवा आहे. हा व्हिडिओ आम्हाला, या व्हिडिओच्या मागणीसाठी आम्हाला 10 कोटी रुपयाची पुण्यातनं ऑफर आली आहे, असं ह्या पोरांनी मला सांगितलं. ते म्हटले की आम्ही त्याच्यासाठी काही करायला तयार आहे. अर्थातच मला मारून टाकायची त्यांनी धमकी दिली. त्यामुळं माझ्या जीवाला घाबरून मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, मी काय तुम्हाला अडथळ घालत नाही, फक्त मला एवढा शब्द द्या की माझ्या जीवाला धोका होणार नाही, बाकी जे तुम्हाला करायचंय ते करा. मग माझे कपडे काढले. एक बाहेरनं 4था माणूस होता, ज्याने एक बाई आणली कुठनं तरी, काय कसे आणली कुठनं आणली काही मला आयडिया नाही. मला रूम मध्ये कोंडून ठेवलेलं. ते दरवाजा उघडल्यावर ती बाई हात घेतली या 3 पोरांनी. मग 3घांपैकी 2 बाहेर गेले या मेन भाऊ कोळप्याच्या सांगण्यावरनं. हा एकटा तिकडे राहिला. याने कॅमेरा त्याचा बाहेर काढला मोबाईलचा आणि तिला सांगितलं की बेडवर झोप. तिला बेडवर झोपवली. तिला सांगितलं की कपडे असे असे वर खाली कर तुझे, ती साडी काढ. मग तो व्हिडिओ घेत होता. त्याने मला माझे कपडे काढून तिकडे मला बसवलेलं बेडवर. मग त्याने मला इन्स्ट्रक्शन्स दिले की असं तिच्यावरती झोपा, अशी पोज द्या, असं करा तसं करा. मग मी ते 1-2 पोज दिले. त्यांनी फोटो काढले, व्हिडिओ काढले. त्या व्हिडिओ मध्ये सुद्धा त्याचा ऑडिओ आलाय की तो इन्स्ट्रक्शन्स देतोय क्लिअरली, असं करा तसं करा हे ते. आणि ते झालं. त्याचे त्यांनी व्हिडिओ फोटो घेतले. मग त्या दोन्ही पोरांना आत बोलवलं. त्या बाईला बाहेर काढलं. तिला कुठं पाठवून दिलं नाही पाठवलं मला काही आयडिया नाही. त्याच्यानंतर त्यांनी परत माझे हातपाय आवळून मला तिकडे खाली बसवलं जोर जबरदस्ती. त्यांनी सांगितलं आम्हाला पुण्यातनं या व्हिडिओसाठी समोरच्या पार्टीकडनं 10 कोटी रुपयाची ऑफर आलेली आहे, फक्त हा व्हिडिओ आम्हाला त्यांच्यापर्यंत व्हायरल करायचा आहे. तर मी त्यांना म्हटलं, मला तिकडं परत अजून जीवाचा धोका वाटत होता. मी थोडंफार त्यांच्याशी लाडीगुडीत बोलायला लागलो, थोडी समजदारी दाखवली. मी त्यांना सांगितलं की एक काम करा, पैशाचं काय व्हॅल्यू नाही, पैशाची इम्पॉर्टन्स नाही मला, हे व्हिडिओ वगैरे महत्वाचं आहे का, मी हे सामाजिक असं तुम्ही जर काय करणार असताल तर त्याला मी घाबरतो, असं तसं मी त्यांचा विश्वास थोडा जिंकण्याचा प्रयत्न केला.